अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग। अध्यात्म और मूल्यों से सजा कार्यक्रम रंग नवे जरूर सुने आपके अपने पसंदीदा रेडियो स्टेशन रेडियो शिवनेरी पर 90.4 FM। आवाज तुमच्या आमच्या। रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला। नमस्कार, मी शीतल भिसे तुमचे मनःपूर्वक स्वागत करते आहे रंग नवे या कार्यक्रमामध्ये। तुम्ही ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM। आवाज तुमचा आमचा। रसिक हो, तुम्हा सर्वांना रेडिओ शिवनेरी 90.4 FMच्या वतीने मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। आपण आज या मकर संक्रांतीचं आध्यात्मिक रहस्य समजून घेऊयात। का बरं असं म्हटलं जातं विशेष? आपण तर तसे सगळेच एकमेकांना गोड बोलतो, कधी परिस्थितीनुसार थोडा गोडवा कमी जास्त होत असतो, पण आपण प्रत्येक सणाचं एक विशेष महत्त्व आहे ना, आणि त्याचा एक काही भाव आहे। तर यामागील आध्यात्मिक भाव आज आपण समजून घेऊयात। मकर संक्रांती म्हणजेच परिवर्तनाचे दिवस, बदल असं म्हटलं जातं। सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणजे त्या मार्गाने मार्गक्रमण करतो आणि उत्तरायणात जातो, आणि इथून दिवसांमध्ये बदल घडू लागतात। शीतकाळ जो चालू आहे, त्या शीतकाळामध्ये हळूहळू जसा जसा सूर्य उत्तरायणामध्ये म्हणजे पुढे पुढे येत असतो उत्तरायणामध्ये येण्यासाठी, तेव्हा भारत देशात ज्या थंड हवा आहेत, हवेत बदल, दिवसांमध्ये बदल, हे जे बदल आहेत त्याबद्दल आपण बोलतोय की भारत देशातील ह्या थंड हवा त्यात बदल होऊन हळूहळू खूप सुंदर असा उबदारपणा येऊ लागतो हवेमध्ये। थंड हवा असते ती बदल होऊन त्यामध्ये उबदारपणा येऊ लागतो, आणि याच आठवणीत हा आनंद उत्सव, हा सण मकर संक्रांत आपण साजरा करतो। उत्तर भारतात बऱ्याच स्टेट्समध्ये ह्याला उत्तरायण पण म्हटलं जातं। उत्तरायण अर्थात म्हणजे जेव्हा लोक पतंग उडवतात, म्हणजे जेव्हा पतंग उडवतात तेव्हा खूप उंच उंच असं पतंग आपली गेली पाहिजे, हो ना रसिको? सर्वच जण आपापल्या घराच्या छतांवर जाऊन खूप आनंदाने पतंग उडवतात की नाही, आणि सर्वजण मिळून भोजन करतात, आणि हे प्रतीक आहे आपल्या आध्यात्मिक उन्नतीचं। शीतकाळ संपून दिवसांमध्ये बदल होणं, ह्याचा भाव हाच आहे की मनुष्य जीवनामध्ये कलियुगामध्ये पण सर्व हृदयामध्ये, सगळ्यांच्या मनामध्ये जी प्रवृत्ती आहे, थंड आहे ना, सगळ्यांच्या भावना एकदम जसं शीतकाळाप्रमाणे। आपण कधी कधी एखाद्याला म्हणतो ना, काय एकदम थंड बसलायस, म्हणजे काहीच उमंग नाही, कसलाच उत्साह नाही, तो भाव शीत। हृदय जे सगळ्यांची मनं भावना कशा झाल्यात, काहीच उत्साह नाही आहे जीवनामध्ये, थंड आहे। जीवनामध्ये जे आनंदाचा उबदारपणा जो असायला हवा तो नाही आहे। आपण आनंदाने देवाणघेवाण करतो ना, मग सण आले की त्या निमित्ताने सणामुळे, सणावारामुळे एकमेकांकडे जातात, देवाणघेवाण होते, उत्साह येतो, हे सण निमित्त होतात। पण हा भाव आहे की मानव जीवनामध्ये पण आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये जे भाव आता आहेत, काहीच उमंग नाही, उत्साह नाही,
तर आध्यात्मिक उन्नतीचा हा जो भाव आहे तो यामागे आपल्याला स्पष्ट होतो. म्हणजेच काय तर ही शीतकाळामध्ये परिवर्तन होतं आहे. कारण जेव्हा शीतकाळात असतो म्हणजेच भावना कशा आहे, थंड, काही उत्साह नाही, आनंद नाही, आनंदाची देवाणघेवाण नाही. जिथे आनंदच नाही, जीवनामध्ये उमंग उत्साहच नाही, त्यामुळे काय होतं, बरीच लोक नैराश्यामध्ये जातात ना. आपण म्हणतो ना आजकाल डिप्रेशनमध्ये गेला हा, असे म्हणजे त्या गोष्टी घडतात ना. जीवनात जर काही नवीनता नाही आहे, कसला आनंद नाही, उमंग उत्साह नाही, म्हणजे नैराश्य येत जातं. मग हे जे शीतकाळातून दिवसामध्ये उबदारपणा येतो, मग हे दिवसांमधलं परिवर्तन जसं आहे तशीच आवश्यकता आहे आपल्या भावनांमध्ये परिवर्तन आणण्याची. आपल्या भावनांमध्ये जे थंडपणा आहे, म्हणजे काहीच नाही आहे, जसं थंड बसलो आहे, कसलाच उत्साह नाही आहे, तर उमंग उत्साह असावा, आनंद असावा. आपल्या जीवनामध्ये विचारांचं परिवर्तन आणायचं आहे. एक अशी क्रांती आणायची आहे ज्यामुळे स्वतःबरोबर आपल्या सोबत असलेल्या सगळ्यांचीच अगदी सहज आध्यात्मिक उन्नती होईल. ती मकर संक्रांती आणि आपल्या आयुष्यात आपण विचारांची क्रांती, सकारात्मकता म्हणतात ना, शुभ भावना, एकमेकांबद्दल स्नेह, आपुलकी, एकमेकांबद्दल सन्मान. विचारांची क्रांती म्हणजेच काय तर प्रत्येकाबद्दल कुठली भावना, स्नेह भावना, शुभ भावना, द्वेष, ईर्ष्या, हे जे पण आहे ते सगळं जाळून टाकायचं मनामधलं. मनामध्ये एकमेकांबद्दल काही तिरस्कार, द्वेष किंवा रीस, जेलसी, जे काय म्हणतो आपण, ते नाही आता आपल्याला ठेवायचंच नाही आहे मनामध्ये. विचारांची क्रांती करायची म्हणजे सकारात्मकता, इतकी शुभ भावना, इतकं शुभचिंतन, प्रत्येकाबद्दल सन्मान, स्नेह, आपुलकी, अशी विचारांची क्रांती आणायची आहे आपल्याला. घेते एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येत आहे. तोवर तुम्ही ऐकत रहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. आबू का तीरथ तुमको पुकारे, आ जाओ ब्रह्मा बाबा हमारे, आना ही होगा। मधुबन तुम्हारी बाट निहारे, आ जाओ ब्रह्मा बाबा हमारे, आना ही होगा। आबू का तीरथ तुमको पुकारे, आ जाओ ब्रह्मा बाबा हमारे, आना ही होगा, आना ही होगा, आना ही होगा। चारों तरफ आज दुख की घड़ी है, आओ तुम्हारी जरूरत पड़ी है। चारों तरफ आज दुख की घड़ी है, आओ
तुम्हारी जरूरत पड़ी है। दुनिया की नौका, दुनिया की नौका लगा दूं किनारे, आ जाओ ब्रह्मा बाबा हमारे, आना ही होगा, आना ही होगा, आना ही होगा। बेचैन है आज धरती के वासी, घर घर है चिंता, घर घर उदासी। बेचैन है आज धरती के वासी, घर घर है चिंता, घर घर उदासी। बरसा दो खुशियाँ, बरसा दो खुशियाँ दुआरे दुआरे, आ जाओ ब्रह्मा बाबा हमारे, आना ही होगा, आना ही होगा, आना ही होगा। करता प्रतीक्षा संसार सारा। ब्रेकनंतर पुन्हा तुमचे स्वागत आहे रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. काय आपण ऐकत होतो? जसं मकर संक्रांती आहे म्हणजेच दिनपरिवर्तन, दिवसाचं परिवर्तन, शीतकाळाचं उबदारपणामध्ये त्या लहरी बदलतात ना. थंड हवा आहे ती कशी बदल घडतो, उबदारपणा येतो. म्हणजे हे सूर्याचं काय मकर राशीत प्रवेश, उत्तरायणामध्ये जातो. मग ते जसं आहे, सण आहे, उत्सव आहे, तर जीवनामध्ये पण आपण थंड, आपल्या भावना ज्या झाल्यात, थंड पडलो आहे, काहीच आनंद नाही, उमंग उत्साह नाही आहे, तर कुठेतरी मनामध्ये एकमेकांबद्दल काय शुभ भावना, स्नेह, सम्मान, आपुलकी ही विचारांची क्रांती आणायची. ती मकर संक्रांती आणि आपल्या स्वतःच्या तसेच आपल्यासोबत असलेल्या अनेकांच्या जीवनात विचारांची क्रांती, आध्यात्मिक भाव हाच आहे. या दिवसात पतंग उडवतात, मग आध्यात्मिक क्रांती यातही काही अर्थ आहे ना यामागे, की पतंग अशी उंच उंचच का उडवतात? प्रत्येक जणाचं असतं ना की माझा पतंग एकदम उंच उडला पाहिजे. यातून काय घ्यायचं की जीवनामध्ये खूप उंच उंच भरारी घ्यायची आहे, प्रगती करायची आहे. जीवनातही असंच उंच उडायचं आहे, उमंग उत्साहाचे पंख असायला हवेत. ही दोरी आहे जिला आपण ढील देतो, तसं जीवनामध्ये कुठली दोरी असावी? उमंग उत्साहाची. आणि उंच उंच जायचं आहे, प्रगती करत राहायचं आहे, हे याच्यातून घ्यायचं आहे. हिम्मत आणि साहस यासोबत उंच उंच उडा जीवनामध्ये, असे विचार असायला हवे ज्यामुळे हिम्मत येईल, किंवा आपण कोणाला अशी हिम्मत द्यावी, साहस द्यावी, असे विचार असावेत. परंतु लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट, हा रसिक हो, कितीही उंच उंच उडतोय आपण, पण ही जी दोरी आहे, पतंग कसा दोरीबरोबर बांधला गेला ना, तर तसं आपल्यालाही कोणत्या दोरीत बांधून राहायचं आहे? कोणती दोरी? मग ती दोरी म्हणजेच मर्यादेची, नियम आणि संयम. जीवनामध्ये नियम, संयम नेहमी असावा, आवश्यकच आहे तो. नियम आणि संयमच जीवनाची शोभा आहे. ऐकलं असेल ना तुम्ही?
या दोरीशी बांधून राहायचं आहे आपल्याला आणि आपली आध्यात्मिक उन्नती करत राहायची आहे. असं म्हटलं जातं ना की केव्हा केव्हा सगळे जेव्हा पतंग उडवत असतात तर कोणाकोणाची पतंग आपसामध्ये पण भिडते ना, अडकतात ना पतंगामध्ये पतंग. आणि मग जेव्हा अशी अडकते पतंग त्यावेळी उडवण्याची पद्धत कशी असायला हवी सांगा. कचकन दोरी खेचली तर काय होईल तुम्हाला समजलंच असेल. दोरीशी पतंग कनेक्ट नाही राहणार ना. आपण म्हणतो ना पतंग कापली किंवा कटली मग ती कुठेतरी जाऊन पडते, हो ना. मग ती अशी आपली काय दोरीबरोबरच अटॅच राहिली पाहिजे. त्यासाठी काय करावं लागणार रसिक हो, ढील द्यावी लागेल ना दोरीला, हो ना. ढील देणं म्हणजेच काय, तर जो ती दोरी आहे ते आपण जास्त जास्त अशी सोडत राहतो ना, लूज लूज करत जातो, जास्त दोरी आपण वाढवतो. मग त्यात काय होतं, कधी कधी ती अडकलेली पतंग अगदी सहजपणे त्यातून वेगळी होते. कधी कधी होतं ना असं, जेवढी जास्त जास्त दोरी सोडत गेलो तर पतंगामध्ये पतंग असेल अडकलेलं ते हळूहळू सहज ते वेगळं होतं, तुटत नाही. पतंग कापली जात नाही, आपली सेफ राहते. आपल्याला कापायची आहे का कोणाची कापायची नाही, स्वतःचीही कापली जाऊ नये याची काळजी घ्यायची आहे. मग त्या दोरीशी आपल्याला संबंधित आलं काही समजतंय, कुठल्या दोरीशी आपल्याला बांधून राहायचं आहे. तर जीवनामध्ये नियम संयम ज्या मर्यादा आहेत त्या आपण ठेवल्या तर आपलंही पतन नाही होत किंवा आणखीन कोणाला आपण सहयोग दिला तर त्यांचंही पतन नाही होत. पतन म्हणजेच डिग्रेडेशन, त्यांची ही प्रगती होते, अधोगती नाही होत. काही चांगल्या गोष्टी जर जीवनामध्ये आपण स्वीकार केल्या, नियम ठेवले, संयम ठेवले, मर्यादा ठेवला तर प्रगती आहेच ना. कोणी नियम सोडून वागत आहे, संयमात नाही आहे, मर्यादा ओलांडत आहे, तर काही चार गोष्टी आपण आपल्या पद्धतीने, आपले जसे अधिकार असतील, आपण मोठे आहोत तर लहानांना चार गोष्टी शिकवल्या पाहिजेत, आपल्यापेक्षा मोठे असतील तर वेगळ्या पद्धतीने त्यांना ते लक्षात आणून देणं हेही आपलं कर्तव्य आहे, वेगळ्या पद्धतीने. पण हेच आयुष्यामध्ये आपण एकमेकांना सोबत देऊन अशी आध्यात्मिक क्रांती, आध्यात्मिक प्रगती करत राहायची आहे ना. म्हणजेच काय, तर शिकलो आपण पतंग अडकली तर ढील देणं आवश्यक आहे ना. याचा भाव हाच आहे की त्यावेळी जर कोणी दोरी जास्त खेचली ढील न देता तर पतंग काय होते, कापली जाऊ शकते ना. म्हणजेच काय, तर जीवनामध्ये पण अशा गोष्टी घडतात की ज्याच्यामुळे काय होतं, अडकलं जातो, गोंधळ उडतो, कन्फ्युजन वाढतं, अशा गोष्टी घडतात. अडकणं म्हणजे जसं तो भाव आहे की पतंग अडकली तर दोरीला आपण ढील देतो आहे, खेचली ताणली तर काय होतं, तुटू शकतं. तसंच गोष्टी पण आयुष्यामध्ये जेव्हा घडतात, नात्यासंबंधांमध्ये, नातेसंबंध आपण आपले जेव्हा सांभाळून वागायचं आहे अशा ठिकाणी गोष्टी ताणल्या तर काय होतील, बिघडू शकतात ना, तुटू शकतात. ढील देणं म्हणजेच तर ते समजून आपल्याला वागायचं आहे तसं की गोष्टी जास्त सोप्या सहज कशा होतील ना की कॉम्प्लिकेटेड करायच्या आहेत. असेही बऱ्याच गोष्टी असतात ना ज्याच्यामुळे आपलं काय होतं, मन हे होतात ना, नाराज होतात, उमंग उत्साह कमी होतो, गोष्टी जीवनात अशा घडतात. मग अशा वेळी ढील देणं म्हणजेच काय करायचं, दोरीला आपण ढील देतो पण आयुष्यात काय करायचं, लेट गो असं करायचं आहे. जाऊ द्यायचं, जे घडतंय ठीक आहे, सोडून द्या. जितकं आपण लेट गो करू तितकी आपली आध्यात्मिक उन्नती तर होतच राहील. परंतु गोष्टी ज्या बिघडल्यात त्या पण काय होतील, संपून जातील, सॉर्ट आऊट होतील, त्या जास्त बिघडणार नाही. ताणण्याने काहीच होणार नसतं ना, सोडून द्यायचं असतं, हो ना. जर त्यावेळी आपण त्या गोष्टी जास्त ताणल्यात किंवा ताणण्याचा प्रयत्न केला, त्या गोष्टी आपण जास्त ताणत राहिलो तर काय होणार, पतंग जशी कापली जाते तसं गोष्टी बिघडू शकतात ना. इथे हे लक्षात घ्यायचं, जसं सगळे पतंग उडवत आहेत आणि त्याच्यात पतंग अडकली तर आपण ढील देतो आहे, नाही ढील दिली, खेचली तर ती कापली जाते. म्हणजेच काय होते, तर एवढ्या सगळ्या समूहातून ती अलग होते ना, एकटी पडते.
जीवनातला उमंग उत्साह निघून जाईल ना आपणही एकटे पडलो तर. सगळ्यांबरोबर जुळवत, सगळ्यांना समजून घेऊन एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. सहाय्य म्हणजे अगदी स्थूल गोष्टींचंच असतं असं नाही ना. काही विचारांना सन्मान द्यायचं, कुणाच्या भावना समजून घ्यायचं, कुणाला कसं हवं आहे, काय हवं आहे, हेही तितकंच महत्त्वाचं आहे ना. फक्त कुणाला जेवण दिलं वेळेवर आणि त्यांना जे हवं आहे ते दिलं, बस हेच आहे का? भौतिक लेवलवर आहे का ह्या गोष्टी? वरवर सूक्ष्म म्हणजे कुणाचा भाव समजून घेणं, कुणाला काय आता वाटत आहे, कुणाचं काय चाललं आहे, त्यांना समजून घेणं, सगळ्यांच्या समूहाबरोबर राहणं. जिथे पण आहोत आपण, कुठल्या पण कार्यक्षेत्रात, घरामध्ये असतील तेव्हा घरातल्या परिवारातील आपल्या सदस्यांबद्दल असेल, ऑफिसमध्ये असतील तर आपले कलिग्सबरोबर असेल, कॉलेजमध्ये असू तर फ्रेंड सर्कलमध्ये, सगळ्यांशी जुळवून घेत सगळ्यांबरोबर आपल्याला पुढे जायचं आहे ना, की एकटं पडायचं आहे? तेच आहे, पतंग काटली गेली तर, कापली तर समूहातून अलग होते, बाजूला होते ना, एकटी पडते. जसं जीवनात आपण एकटे पडू, उमंग उत्साह राहणार नाही, नैराश्य येईल ना. आणि म्हणून आपण काय करतो ह्या दिवसांमध्ये? विशेष तीळ आणि गुळाचे लाडू बनवून एकमेकांना देतो ना. आणि काय म्हणतो ऐकूयात पुढच्या भागात. घेते छोटासा ब्रेक, लगेचच परत येत आहे. तोवर तुम्ही ऐकत राहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. जी पधारो शिव साजन जी, आओ जी पधारो शिव साजन जी, मैं पलके निहारूं तोरी राह, पधारो जी
शिव साजन जी आओ जी पधारो शिव साजन जी मैं पलके निहारूं तोरी राह पधारो जी केसरिया मैं पलके निहारूं तोरी राह ओ बाबा केसरिया ओ बाबा केसरिया ओ बाबा केसरिया. ब्रेकनंतर पुन्हा तुमचे स्वागत आहे रेडिओ शिवनेरी 90.4 FM. आवाज तुमचा आमचा. रसिक हो, काय ऐकतोय आपण? नातेसंबंधांमध्ये कसं गोडवा टिकला पाहिजे, एकमेकांना समजून, एकमेकांना सहाय्य करत, मग ते वैचारिक असेल किंवा भौतिक लेवलवर असेल, आपल्याला प्रत्येकाला समजून घेत एकटं पडायचं नाही आहे. नैराश्य येईल, उमंग उत्साह जीवनातून निघून जाईल. म्हणजे जसं पतंग कापली जाते तर वेगळी होते, एकटी पडते ना, तसं गोष्टी ताणल्या खेचल्या तर काय होणार आहे, बिघडणार आहेत. लेट गो करूया. आणि म्हणून या दिवसात काय केलं होतं, तिळगुळाचे लाडू बनवून वाटतात. आणि वाटताना आपण असं म्हणतो ना, तुम्हालाही माहिती आहे, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, माझे तीळ सांडू नका आणि माझ्याशी तुम्ही भांडू नका. म्हणजे ह्याच्यामध्ये हा भाव आहे की काहीही झालं आयुष्यामध्ये, कुणीही असो, तर परिस्थिती त्या लेवलपर्यंत जाऊ द्यायची नाही आहे की भांडण तंटा होईल. त्याआधीच ते सगळं काय करायचं आहे, आपल्याला एकमेकांना समजून घ्यायचं आहे. गोड गोड बोलायचं म्हणजेच असं तर सगळं चांगलं असल्यावर तर सगळेच गोड बोलतील ना. परिस्थिती जेव्हा विपरीत आहे तेव्हा खरी आपली कस असते. एकमेकांना समजून घ्यायचं आणि तेव्हा गोडवा ठेवायचा आहे ना. महाराष्ट्रात विशेष असं म्हटलं जातं ना, उत्तर भारतात उत्तरायण म्हणतात, पण महाराष्ट्रात हे विशेष तिळगुळ देताना आपण म्हणतो, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. म्हणजे नेहमीच आपल्याला गोड राहायचं आहे. परिस्थिती काहीही आली तरी गोडवा संपता कामा नये. मनामधला, संबंधांमधला गोडवा कायम राहिला पाहिजे. मग याचा भाव काय आहे तीळ आणि गुळामध्ये? तीळ कसं आहे, एकदम छोटं सूक्ष्म आहे ना, तर ते आत्म्याचं प्रतीक आहे. रसिक हो, आता ही गोष्ट तर तुम्ही पक्की झालेली आहे ना की अध्यात्म, अध्ययन प्लस आत्म, अध्यात्म याची फोड केली शब्दाची, तर मग मी आत्मा आहे हे तर आता तुम्हाला पक्कं झालं आहे. शरीर माझं आहे, मी आत्मा. हे माझे डोळे, माझे नाक, माझे कान, माझे हात. मी हात आहे का? माझं शरीर माझं आणि मी चैतन्य, अजर अमर अविनाशी, ती शक्ती, प्राणशक्ती, प्राण ऊर्जा, मी आत्मा. मग हे तीळ जे सूक्ष्म आहेत ते कशाचं प्रतीक आहे? आत्म्याचं. आणि तिळाचे लाडू जेव्हा बनवतो तेव्हा गुळ तर अवश्य वापरतो ना. याचा अर्थ गोडवा आवश्यक आहे. म्हणजे आयुष्यात पण आपण एकमेकांशी गोडवा कायम ठेवायचा आहे. व्यवहारात, विचारांमध्ये तो गोडवा, तो आवश्यक आहे. गोडवा असेल तेव्हाच तो लाडू बनेल ना, आणि तेव्हा तो लाडू तुम्ही एकमेकांना देऊ शकता. म्हणजेच ते लाडू वाटताना आपण काय संदेश देतो एकमेकांना? त्या लाडूच्या रूपामध्ये जीवनामध्ये आपण सर्व आत्मे आहोत. अतिसूक्ष्म ते तीळ, ते त्याचं प्रतीक आहे. जीवनात गोडवा असावा तेव्हा ते बांधलं जाते ना, बांधिलकी, एकता राहील ना तेव्हाच, जेव्हा जीवनात गोडवा असेल. हेच तर आहे त्याचा भाव. लाडू वाटतोय आयुष्यामध्ये स्वतःला आत्मा समजून, मनामध्ये तिरस्कार, ईर्षा, द्वेष ते सगळं लेट गो करून काय करायचं आहे, सम्मान, स्नेह, आपुलकी ठेवायची, गोडवा ठेवायचा. तेव्हाच एकता राहील, एकत्र होईल ना तो लाडू. आयुष्यात पण तसंच तर राहील. तेच आपण एकमेकांना संदेश देतो आहे जसं. आणि लाडू वाटतो आहे. गोड बोला, गोडवा ठेवा, आत्मा समजा स्वतःला. शरीर नाही, मी शरीर नसून या शरीरामध्ये विद्यमान अजर अमर अविनाशी चैतन्य शक्ती आत्मा. हाच तो महत्त्वाचा संदेश आहे जो वाटायचा आहे. लाडू वाटतोय म्हणजेच हेही समजून घ्यायचं आणि सगळ्यांना हे समजवायचं आहे.
मग वेळेप्रमाणे आता आवश्यकता काय आहे की आपण सर्व आपसामध्ये एक होऊन राहिलं पाहिजे, एकता असली पाहिजे. एका परमात्म्याची लेकरं असल्या कारणाने आपण त्या एकतेच्या सूत्रामध्ये स्वतः राहायचं आहे. आपण सर्व त्या ईश्वराची लेकरं म्हणतो ना, मग एकता ठेवायची आहे का वादविवाद करायचे आहेत, आपसात मतभेद ठेवायचे? एकता ठेवायची आहे ना. आणि त्यासाठीच तर एक दुसऱ्यांसोबत एकमेकांमध्ये मधुरता संपन्न आपला व्यवहार असावा. प्रत्येकाशीच आपल्याला स्नेहाने वागायचं आहे. कोणाशीच काय असं विनाकारण आपल्याला तिरस्कार द्वेष ठेवायचाच नाही. असेल तरी तो लेट गो शिकतोय ना आपण आता. जीवनामध्ये क्रांती करायची विचारांची. कारण ह्या नेगेटिव्ह गोष्टी ठेवून उपयोगच नाही आहे ना. प्रगती करायची असेल तर सकारात्मकता हवी. मग एकमेकासोबत मधुरता संपन्न असा व्यवहार ठेवायचा आहे. म्हणजे त्यासोबत व्यवहार करू तेव्हा एकमेकांशी कसे राहतील संबंध? चांगले राहतील, गोड राहतील ना. आनंदी राहू आपण. हीच तर आहे ना त्याची आठवण. मकर संक्रांतीला विशेष हा लाडू, पतंग उडवणं किंवा दिवसांमध्ये परिवर्तन होणं, शीतलहरीमध्ये उबदारपणा, कितीतरी गोष्टी शिकलोत ना आपण. मनामध्ये उबदारपणा म्हणजेच थंड नाही राहायचे, उमंग उत्साह. पतंग कापली नाही गेली पाहिजे, ढील द्या, लेट गो करा म्हणजे. आणि जीवनामध्ये मधुरता ठेवायची, एकता ठेवायची. आत्मा समजून एकमेकांबरोबर स्नेहाने गुण्या गोविंदाने वागायचं आहे. एक त्या ईश्वराची लेकरं आहोत ना आपण. विशेष म्हणजे कुंभमेळा जिथे असतो तिथे शाही स्नान होतं या दिवसामध्ये. या दिवशी विशेष लोक तेथे जाऊन त्या थंड पाण्यामध्ये स्नान करतात. त्रिवेणीला गंगा स्नान म्हणजेच काय तर शुद्धीकरण होतं, पावन होतो आपण गंगा स्नानाने, असा संकल्प असतो ना. म्हणजे ह्या मकर संक्रांतीच्या दिवशी हे जे गंगा यमुनेमध्ये त्रिवेणीमध्ये स्नान करणं याचा भाव काय? त्या स्थूल स्नानाची गोष्ट आहे का? नाही, ज्ञान स्नानाची गोष्ट आहे. आत्म्याला ज्ञानाने काय करायचं आहे? पावन बनवायचं. ज्ञान काय सांगतं? शरीर नाही आहे मी, शरीराचे धर्म वेगवेगळे आहेत. तेव्हा मग मतभेद, भांडणतंटा आहे. जेव्हा आपण शरीराच्या भानात आहोत, हा मुस्लिम, मी हिंदू, हा ख्रिश्चन. पण जेव्हा आपण आत्मभानात आहोत तर सर्व आपण आत्मे, एका पित्याची लेकरं. मग एकता आहे, मधुरता आहे. मग हे ज्ञान, ह्या ज्ञानाच्या स्नानाने आत्मा कशी होणार? पावन, शुद्ध. मनामधला तिरस्कार, वाईटपणा निघून जाणार म्हणजे शुद्धी येणार ना. मग आलं कोणतं स्नान? लक्षात आलं? स्थूल हे स्नान नाही, ज्ञानाच्या स्नानाची गोष्ट आहे. जे परमात्मा, जो ज्ञान सूर्य आहे तो आपल्याला स्नान करवत आहे. म्हणजे ज्ञानाच्या काही अशा गोष्टी शिकवत आहे ज्याच्यामुळे आत्मा काय होणार? पावन होणार. ईश्वर जे ज्ञान शिकवत आहे त्यानेच आत्म्यामध्ये परिवर्तन येणार आहे, शुद्धी येणार आहे. ह्या ज्ञानानेच काय होणार? ह्या ज्ञानाच्या स्नानाने आपण पावन होणार आहे ना, त्या स्थूल स्नानाने. मग ही ज्ञान अग्नी आहे, योग अग्नी आहे. अग्नीमध्ये काय होतं? कुठली वस्तू टाका, परिवर्तन होते ना, शुद्ध होते. जसं ह्या ईश्वराच्या ज्ञानाने आपल्या मनामध्ये परिवर्तन, आत्म्यामध्ये परिवर्तन होणार आहे. आत्मा शुद्ध होत जाणार आहे. मग अशा त्या ईश्वराची आठवण केल्याने काय होईल? आपले पाप दग्ध होतात, विकर्म दग्ध होतात, नष्ट होतात, आत्मा शुद्ध बनत जाते. मग त्याच्याशी योग लावायचा आहे. योग म्हणजेच कनेक्शन. मनाचे सर्व संबंध त्या परमात्म्याबरोबर ठेवायचे आहेत. त्यालाही आपल्या जीवनातला भाग बनवायचा आहे. ईश्वर येऊन आपल्याला समजावत आहे ना. आता वेळेनुसार आवश्यकता आहे स्वतःला समजायची. आपण आत्मा आणि आपला पिता तो परमात्मा, जो येऊन आपल्याला ज्ञानाने काय करत आहे? पवित्र बनवत आहे. त्याची आठवण करायला हवी. हाच संदेश आहे मकर संक्रांतीमध्ये. हा दिवस विशेष शाही स्नानाचं सांगितलं जातो ना. लाखो भक्त जाऊन तसे स्नान करतात शुद्ध पावन होण्यासाठी त्रिवेणीमध्ये. मग भाव तर तुम्हाला कळला ना. ह्या स्थूल स्नानाची गोष्ट आहे का? परमात्मा जो ज्ञान सूर्य, जे ज्ञान ऐकवत आहे त्या ज्ञानाने आत्मा कशी होणार? संस्कार शुद्ध होणार, मन परिवर्तन होणार आणि आपले विकर्म दग्ध होणार. तेव्हा आपण खरे पावन होणार ना. शरीर तर हे जे पाणी आहे ते शरीराला धुतं, शरीर साफ होतं. मनाचं काय? मन कसं साफ होणार? तो जो आहे
शांतीचा, पवित्रतेचा सागर, ज्ञानाचा सागर, तो परमात्मा जेव्हा त्याच्याशी आपण आपले संबंध जोडू तेव्हा त्याच्या ज्ञानाने आपल्यामध्ये परिवर्तन येणार. मग आलं लक्षात, वास्तवमध्ये कोणतं स्नान करायचं आहे? सूक्ष्म आत्म्याचं स्नान. शरीराला तर रोजच स्नान करवतो आहे, रोजच शरीर शुद्ध होत असतं. आत्मशुद्धीसाठी आपल्याला काय करायचं आहे? ज्ञानाचं स्नान. तर हाच विशेष संदेश आज मकर संक्रांतीच्या दिवशी आम्ही तुम्हाला सांगत आहोत. तर तुम्ही नक्कीच ज्ञानाचं स्नान कराल यासाठी तुम्हाला विशेष निमंत्रण आहे. जवळपास तुम्ही जे पण ब्रह्माकुमारी सेंटर आहेत तिथे जा आणि 7 दिवसांचा कोर्स करून तुम्ही ज्ञान प्राप्त करा, स्वतःला ओळखा आणि जीवनामध्ये आध्यात्मिक क्रांती करा. तीच होईल खरी मकर संक्रांती. आता आज इथेच थांबते. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोवर तुम्ही ऐकत राहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM. आवाज तुमचा आमचा. भगवान के घर भगवान के घर वो जब तेरे साथ है तो फिर, वो जब तेरे साथ है तो फिर डर किसी बात का. भगवान के घर भगवान के घर जालिम के हाथ में नहीं तकदीर किसी की, तकदीर किसी की. जालिम के हाथ में नहीं तकदीर किसी की. ये प्यार नहीं होता है जागीर किसी की. अंत सदा होता है, अंत सदा होता है हर काली रात का. भगवान के घर भगवान के घर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. जो दूसरों को दर्द दे इंसान नहीं है, वो इंसान नहीं है. जो दूसरों को दर्द दे इंसान नहीं है, वो
अपने पाप पे पछताना पड़ेगा, पछताना पड़ेगा। पापी को अपने पाप पे पछताना पड़ेगा। भगवान की शरण में उसको आना पड़ेगा, भगवान की शरण में उसको आना पड़ेगा। उसकी सजा से बच न सकेगा जुल्म किसी का। भगवान के घर वो जब तेरे साथ है तो फिर, वो जब तेरे साथ है तो फिर डर किस